नत्वा बालप्रबुद्धये विरच्यते मितस्पष्ट संदर्भ न्यायदीपिकाम्। काय वाचत? 42 गाथेमध्ये आपण काल प्रवचनासारख्या बघितलं होतं की क्षायी ज्ञान कशाला म्हणायचं. निश्चयाने म्हणजे वास्तविक बघितलं तर ज्यांचा ज्ञानावरून कर्माचा क्षय झालाय ते क्षायी ज्ञान आहे. सामान्य कथन, विशेष कथन ज्यांच्या ज्यांची सम्यक ज्ञान पर्याय प्रगट झालेली आहे, तर ती सम्यक ज्ञान पर्याय तिला पण क्षायिक म्हटलं. क्षायिकचा अर्थ इथं स्वाभाविक. क्षायिकचा अर्थ प्रत्येक वेळेस कर्मसापेक्ष असं नाही, तर स्वाभाविक पर्याय म्हणायचं. म्हणजे ज्या पर्यायाला कर्मादीची अपेक्षा नाही तर त्याला पण क्षायिक म्हटलं जातं. म्हणजे ती आहे स्वभाव पर्याय. आणि अशी स्वभाव पर्याय स्वभावातून उत्पन्न होते पराच्या आश्रयाशिवाय, आणि स्वभावाचाच निर्णय करते, असं त्या पर्यायाचं कार्य आहे. मग अशी ती स्वभाव पर्याय जी आहे तिचं कार्य काय आहे, तर नियार्थ रूपाने परिणमन न करणं. चटई घ्या, चटई घ्या, वर नियार्थ परिणमन. नियार्थ म्हणजे ज्ञानाचं निय रूपाने तन्मय होय. ज्ञान आपल्या अस्तित्वाला संपवून, म्हणजेच ज्ञानाचं अस्तित्व संपत नसतं, पण अज्ञानी ज्ञानाचं अस्तित्व संपवतो जेव्हा जेव्हा ज्ञेयाला जाणतं. आणि इंद्रिय ज्ञानामध्ये तेच कार्य होतं मुख्यत्वेने. ज्या वस्तूला पाहतो त्या वस्तूच्या निमित्तात जेव्हा इष्ट अनिष्ट परिणाम उत्पन्न होतात तर त्याचं नाव आहे नियार्थ परिणाम. कारण ज्ञानार्थ परिणामामध्ये चांगला आणि वाईट असा परिणाम उत्पन्न होत नाही, म्हणजे निया संबंधी. कारण ज्ञानार्थ परिणमनचा अर्थ आहे मात्र जाणणे. जाणणे रूपाने परिणमन, मग ते स्व असो नाही तर पर असो ज्ञेय. मी अर्थ सांगितले, राग द्वेष झाला सांगितले. काय स्वभावरूप परिणाम हे अर्थ कधी म्हटलं? उलट सांगितलं. ज्ञानार्थ परिणामामध्ये उपेक्षा रूप फळ आहे आणि नियार्थ परिणामामध्ये हान उपादान फळ असतं. म्हणजे ओळखायचं कसं हे परिणामन नियार्थ आहे आणि परिणामन ज्ञानार्थ, ते समजण्याचं चिन्ह, साधन, उपाय. तर ज्या वेळेस ज्ञान पदार्थाला जाणतं त्यावेळेस जर रागद्वेष उत्पन्न झाली
तर समजायचं नियार्थ परिणमन आहे. आपल्यामध्ये इष्ट अनिष्ट परिणाम उत्पन्न झाले तर त्याला म्हणायचं नियार्थ परिणमन आहे, असं आहे. मग तुला प्रश्न असा आहे की मग ज्ञानी आणि अज्ञानीतल्या ज्ञानाचं परिणामामध्ये काय फरक राहील? कारण अज्ञानी पण इष्टानिष्ट परिणाम करतो आणि ज्ञानी पण इष्टानिष्ट परिणाम करतो, असं म्हणायचं आहे की नाही. सविकल्पदशीमध्ये ज्ञानी नियाला जाणताना जो इष्टानिष्ट परिणाम करतो त्यावेळेस त्याला बंध होतोच. असं नाही की ज्ञानी आहे त्या परपदार्थाला जाणताना रागद्वेष करतो आणि त्याला बंध होतच नाही. बंध चालू आहे, 13व्या गुणस्थानापर्यंत बंध चालू आहे ना. त्यातलं मुख्यतेने 10व्या गुणस्थानापर्यंत मोहाच्या बंधाच्या अपेक्षेने ज्ञेयार्थ परिणमन आहे. आणि ज्ञेयार्थ परिणमनाचा दुसरा अर्थ पण असा येतो की एका ज्ञेयावर ज्ञानाचं स्थिर न राहणं, त्याला पण ज्ञेयार्थ परिणमन म्हणतात. आणि मोहाच्या सद्भावातच ज्ञान झाली. मोठी उन्हाळ्यात सुट्टी घेतली असं काय नाही, उगाच येते आपलं वेळ असला तरी, झोप झाली काम नाही म्हणून येते, असं ते दुपारच्या शास्त्रात यांचं लक्ष नाही. शिकायला म्हणून असतं तर माणूस बुडवलं ना, शाळा बुडवत नाही तसं का हो? काम असते त्यांना, मग आम्ही कधी बुडवतात का? विनोरितांचं सुद्धा बुडवत नाही ते. तर काय चाललंय आपलं? हा, दुसऱ्या अपेक्षेने लक्षण ज्ञेयार्थ परिणमनाचं ज्ञप्ती परिवर्तन त्यालाच म्हटलं जातं. दुसऱ्या अपेक्षेने ज्ञप्ती परिवर्तनचा अर्थ एका ज्ञेयावरून दुसऱ्या ज्ञेयावर ज्ञानाचा उपयोग जाणं, त्याचं नाव आहे ज्ञप्ती परिवर्तन. तसं अपेक्षेने, आणि ते 10व्या गुणस्थानापर्यंतच आहे ज्ञप्ती परिवर्तन. कारण मोहाच्या सद्भावातच ज्ञान एका ज्ञेयावर आंतरमुहूर्तापेक्षा जास्त थांबू शकत नाही. आंतरमुहूर्तात नियमानं ज्ञानाचा उपयोग एका ज्ञेयावरून दुसऱ्या ज्ञेयावर जातोच. अशी ती क्षयक्षम ज्ञानाची अवस्था, व्यवस्था असं. म्हणून ज्ञेयार्थ परिणमन 10व्या गुणस्थानापर्यंत पण म्हटलं जाऊ शकतं. आगम भाषेने. अध्यात्म भाषेमध्ये मात्र 4थ्या गुणस्थानापर्यंतच ज्ञेयार्थ परिणमन आहे. कारण श्रद्धा बदललेली आहे, ज्ञान पण बदललेलं आहे आणि क्रिया म्हणजे चारित्र्य पण बदललेलं आहे. तिन्ही बदललेले असतात. श्रद्धेत हे पक्क झालेलं आहे. जे समय सारचे कलश मागे घेतलेले 14, ते आता घेऊ काय 14 कलश? परत तिकडे जात आहे. तिथनं झाले का सुरुवात आपल्या? अरे तुमचं बरं लक्षात आलं. पृथ्वी गोल असते. 14 भंग. मग तिथं ती चर्चा घेतलेली आहे. समयसारच्या नाही, कलशाच्या अगोदर 14 भंग घेतलेले आहेत, ज्यामध्ये अनेकांतात्मक ज्ञानाची सिद्धी केलेली आहे. अनेकांतात्मक ज्ञान म्हणजेच अनेकांतात्मक ज्ञान म्हणजे अनेकांतात्मक ज्ञान म्हणजे काय? अनेकांतात्मक आत्मा म्हणायचं. इथं काय म्हणायचं? ज्ञान आणि आत्म्याला एकच करून आता बघायचं असतं इथं प्रकरणात. कळलं? ज्ञान वेगळं आणि आत्मा वेगळा नव्हे. ज्ञान आणि आत्मा एकच आहे.
आता काय करायचं? हो ना, काय करायचं? झाले तो जरा 14 भंग काय सांगायला लागलो मी? हा, काय झालं? जे आहे ती तर बघू की आहे का? कसा मेळ बसायचा आपला सगळ्यांचा? मी सांगायला लागलोय मुंबईचा रस्ता, तू बघायला लागलीस दिल्लीचा. तर ह्याच्यामध्ये आता सदवा अधिकारामध्ये 14 भंग सुरुवात की सुरुवातीलाच जरा पान उलटल्यावर असं 200 आहे का 14 भंग? 248 कलशाच्या अगोदर. काय सांगतो मी? न्यप्ती क्रियाची चर्चा झाली. ती न्यप्ती क्रिया म्हणजे ज्ञानाचं एका ज्ञेयावरून दुसऱ्या ज्ञेयावर परिवर्तन. एक विषय सोडायचा दुसरा, ही याला म्हणायचं न्यप्ती परिवर्तन. हा समय सार प्रवचन सार असं काय ज्ञान सांगितलं? संदर्भ सहित म्हणायचं त्याला. तर 2 अपेक्षेने सांगितलं न्यप्ती परिवर्तन. कोणते 2? ते 2 प्रकार सांगितले. एकत्व करून जाणं असं म्हटलं का मी? काय सांगितलं प्रिया? हा हो की ते सांगितलं. आत्म्यामध्ये एकत्व केल्यानंतर का रागद्वेष होतात का? नियामध्ये एकत्व केल्याचा अर्थ मग ते लक्षणाभास होईल का? आता पर शब्द जोडावा लागेल. तुम्ही नुसतं नियामध्ये म्हटला म्हणून स्व आणि पर दोन्ही आहे ना. रागद्वेष मी सांगितलंय तेच मी विचारणार ना. तुम्ही तुमच्या मनाचं उत्तर देणार का? आणि तेच बरोबर सिद्ध करणार का? हा, तर जेव्हा आपण याला जाणतो आणि जाणतोच ना म्हणून सांगितलं. इंद्रियाने ज्या वेळेस आपण जाणतो त्यावेळेस इष्ट अनिष्ट परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. कारण इंद्रिय ज्ञानाची योग्यता 12व्या गुणस्थानापर्यंत असं कधी म्हटलं मी? आता इंद्रिय ज्ञानाचं चाललंय. इंद्रिय ज्ञान 12व्या गुणस्थानात असतं का? 12व्या गुणस्थानात इंद्रिय ज्ञान असतं का? क्षयक्षम ज्ञान वेगळं, इंद्रिय ज्ञान वेगळं.
आता इंद्रिय ज्ञान कुठल्या कोणत्या गुणस्थानापर्यंत आहे? 6व्या गुणस्थानावर. मग आता मी 6वं गुणस्थान म्हटलं ना, 7व्या गुणस्थानापासून पुढं इंद्रिय ज्ञानाचं कार्य थांबलेलं आहे. अन्यथा पुढची गुणस्थानच होत नाहीत, अन्यथा अनुपत्ती. 7व्या गुणस्थानाच्या पुढं इंद्रिय ज्ञान नाही, पण क्षयक्षम ज्ञान आहे. 7 ते 12 पर्यंत. 7 ते 12 पर्यंत इंद्रिय ज्ञान नाही, पण क्षयक्षम ज्ञान आहे. बरोबर. क्षयक्षम ज्ञान आणि इंद्रिय ज्ञानात फरक आहे. बरोबर आहे का? काय फरक आहे क्षयक्षम ज्ञान आणि इंद्रिय ज्ञानात? इजुकाकी सांगा. इजुकाकी क्षयक्षम ज्ञान आणि इंद्रिय ज्ञानातला फरक सांगा. फरक म्हणजे प्रश्न जर कळला ना, फरक आहे का एकसारखंच आहे? बरोबर. क्षयक्षम ज्ञानाबरोबर इंद्रियाच्या अवलंबनाची व्याप्ती नाही, आणि इंद्रिय ज्ञानामध्ये इंद्रियाच्या अवलंबनाची व्याप्ती असं सांगितलं प्रियांनी. बरोबर आहे. इंद्रिय ज्ञान असतं जेव्हा तेव्हा इंद्रियाचं अवलंबन नियमान आहे. क्षयक्षम ज्ञान आहे म्हणून इंद्रियाचं अवलंबन असलं पाहिजे असं नाही. काय झालं? व्याप्ती नाही, व्याप्ती. इंद्रिय ज्ञान पण क्षयक्षम ज्ञानच आहे, पण क्षयक्षम ज्ञान असलं म्हणजे इंद्रिय ज्ञान असलं पाहिजे असं नाही. कारण अवधी ज्ञान आहे, मनपर्य ज्ञान आहे, आणि अतिंद्रिय मतिश्रुत ज्ञान पण क्षयक्षम ज्ञान असून सुद्धा ते इंद्रियाने इंद्रियाच्या अवलंबनाने जाणत नाहीत, असा त्याचा अर्थ. आणि क्षयक्षम ज्ञानाचा दुसरा अर्थ आहे मनाचं अवलंबन असतंच. एक इंद्रियाला मनच नाही, 2 इंद्रियाला मनच नाही, 3 इंद्रियाला मनच नाही, 4 इंद्रियाला मनच नाही, असंज्ञ पंचेंद्रियाला मन नाही, परंतु इंद्रिय ज्ञान आहे असं. आणि कसं द्यायचं म्हणजे नाही तर तुम्ही घरचा अभ्यास करायचा. म्हणजे घरी जाऊन अंतर तुम्ही शोधा काय काय कुठं कुठं मिळतील ते. असं काय नाही की ही एक सांगितलं, अशा अनेक वेगवेगळ्या अपेक्षेने त्याच्यात फरक होऊ शकतो. तर क्षयक्षम आणि मनाचा संबंध आहे. पंचेंद्रिय झाल्यानंतर संज्ञा, तिथून पुढं म्हणजेच 1 ते 12 गुणस्थान. कारण मन मिथ्या दृष्टीला पण आहे ना असं. आणि 7 ते 12 गुणस्थानामध्ये पण मन आहे, किंवा 4 ते 12 मध्ये ज्यावेळेस आत्मानुभव घेतो त्या काळामध्ये मनाचा सद्भाव आहे. कारण क्षयक्षम आणि मनाचा अविनाभाव आहे त्यांचा. क्षयक्षम मन असताना क्षयक्षम असणार. क्षयक्षम आहे तर तुमचं जरी 12 गुणस्थान झालं तरी मन राहणार. म्हणून म्हटलं ना, 5 पंचेंद्रिय संज्ञा झाल्यानंतर जरी शुद्धोपयोगी असेल, शुद्धोपयोगाच्या काळामध्ये अतिंद्रिय प्रत्यक्ष ज्ञान असतं, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो इंद्रिय आणि मनाचं अवलंबन नाही, आत्ममात्र सापेक्ष ज्ञानाला
प्रत्यक्ष ज्ञान म्हणतात. म्हणजे डायरेक्ट आत्म्याच्या द्वारे जाणतो, मध्ये त्या ठिकाणी अवलंबन कशाचं घेत नाही. त्याचं नाव आहे अतींद्रिय ज्ञान. मग असं अतींद्रिय ज्ञान 4थ्यापासून 12व्यापर्यंत आहे आणि पहिल्या गुणस्थानापासून मध्ये पण आहे. अतींद्रिय ज्ञान असं का नाही? पहिल्या गुणस्थानात त्याला अतींद्रिय ज्ञान म्हटलंय का? अतींद्रिय म्हटलं ग, घोळ करू नका तुम्ही. मी अतींद्रिय ज्ञान असं म्हणून विचारलं. पहिल्या गुणस्थानात नसतं. मग पहिल्या गुणस्थानात अवधी ज्ञान काही इंद्रिय मनाने होतं. कुअवधी ज्ञान असं डोकं लावायचं असतं नाही. कुअवधी ज्ञान असतं का नाही? अवधी ज्ञान कुअवधी असलं तर ते काही इंद्रिय मनाने होतं का? नाही. म्हणून अतींद्रिय ज्ञान असतं म्हणायचं. पण समविरूढ नाही. आणि अतींद्रिय ज्ञान हे आत्म्याचा जाणणारं आपण मुख्यत्याने सांगतो. म्हणजे आपल्याला परिचित अतींद्रिय ज्ञान जे आहे ते निज ध्रुवाला जाणण्याच्या अपेक्षेने. अवधी मनपर्याय ज्ञान जरी अतींद्रिय असलं तरी त्याचा विषय रूपी असल्यामुळं मोक्ष मार्गामध्ये ते अप्रयोजनभूत आहे. म्हणून त्या विषयांना अतींद्रिय असून सुद्धा ज्ञानामध्ये गौण केलेलं आहे. म्हणजे ते विकल्पारमार्थिक प्रत्यक्ष ज्ञान आहे. अवधी मनपर्याय ज्ञान प्रत्यक्ष ज्ञानाचे 2 भेद केलेत का नाही? बरं आहे का? काहीतरी उद्योग करायचाच. आता हात दाबत बसला नाही. ग तेव्हा आता साडीचं काहीतरी करत बस. काही ग बसणार नाही. विकल्पारमार्थिक प्रत्यक्ष असे 2 प्रकारचं प्रत्यक्ष सांगितलं. सकल्पारमार्थिक प्रत्यक्ष कोणता आहे? केवळ ज्ञान आहे. आणि ते तर अतींद्रिय आहे, काही शंका नाही ना. तिथं इंद्रिय मनाचा विषयच नाही राहिला. भाव इंद्रियाने मनाचा असं लक्षात ठेवायचं. द्रव्य इंद्रिय आहे आणि द्रव्य मन आहे. केवळ ज्ञान झालं. रचना आहे त्याची, थोडक्यात नाही ना. रचना आहे नामकर्माच्या उदयातली, परंतु त्याचं कार्य नाही. त्याच्या अवलंबनाने जी छद्मस्त अवस्थेमध्ये जाणण्याची क्रिया, ज्ञप्ती क्रिया नाही आता तिथं. फक्त ती एक रचना मात्र आहे. असं केवलींना असतं का ना नागडोळे कान, ती बघती लय विचार करते म्हणून विचारते. त्याला काय शंका आहे? काहीच नाही काम करणार. द्रव्य मनाचं कामच नाही, 5 इंद्रिय मनाचं कामच नाही. म्हणून तर त्यांच्याकडं किती प्राण आहेत सांगतात? 4च प्राण आहेत. काय म्हणजे इतकं जोरात ओरडला म्हणजे मी काय मान्य करतो? 7 आहेत. सर्व योगाचं चाललंय का प्राणाचंच? हा बरोबर आहे. आता 4च प्राण आहेत त्यांना. 10 प्राण माहित आहेत ना? 10 प्राण कोणते आहेत? 5 इंद्रिय, 3 बल, आयु आणि श्वास. मग यातले कोणते कोणते नाहीत त्यांना? त्याला प्राण म्हणायचं का? काय चाललंय इथं आपलं? 10 प्राणामध्ये जेव्हा प्राणाची चर्चा केली त्या द्रव्येंद्रियाची अपेक्षा ठेवलेली आहे का? काय बल, आयु, श्वासोश्वास, काय पंचेंद्रिय काय संबंध? काय ते काय प्राण आहे का पंचेंद्रिय? काय बल, वचन बल, आयु आणि श्वास. करेक्ट करेक्ट. मनोबल नसतं त्यांच्या आणि 5 इंद्रियाचं काम थांबलं. काय 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 योग आहे ना? काय योग ते त्याचा काय संबंध नाही. त्याच्यात विकल्प आहे का त्यांना? ज्ञानावरण कर्माचा अक्षय झाला की मनाचं काम संपलेलं आहे. वचन योग आणि काय योग आहे कारण दिव्यध्वनी फिरते, आणि काय योग कारण विहार होतो, उठणं बसणं आणि
वचन बोल कारण दिव्य ध्वनी. कसं करणार मला? आता ज्ञानावरण कर्म नसल्यावर इंद्रियाला काम करण्यासाठी ज्ञानावरण कर्माची गरज आहे. त्याच्याशिवाय ते कार्यरत होऊ शकत नाही. जसं सूर्य विकसित कमळाला सूर्याची गरज असते, सूर्याशिवाय ते सूर्य विकसित कमल उमलतच नाही. तसं इंद्रियांना कर्माचा क्षयक्षम लागतो तर ते इंद्रिय काम करतात. कर्माचा क्षयक्षम नाही म्हटल्यावर इंद्रिय कशी काम करतात? कारण ज्ञानावरण कर्माचा क्षयच झालाय. आता इंद्रियाचं कारण काय आता अवलंबन घ्यायचं? केवळ ज्ञान झाल्यानंतर कोण परत ही घेईल का इंद्रियाचं अवलंबन? आणि घ्यायचं काय, राहायचं कारणच नाही, कोणताच हेतू नाही. सर्व जाणलं ना आता. हा बरोबर. म्हणून काय झालं? 4 प्राण म्हणजे त्यांच्याकडं मनाचा आणि इंद्रियांचं काम थांबल्यामुळं 4च प्राण राहिले. आणि मनाचं आणि इंद्रियाचं काम का थांबलंय? ज्ञानावरण कर्माचा क्षय झाल्यामुळं थांबले. म्हणून केवळ ज्ञान होण्याच्या अगोदर काय असतं? क्षयक्षम ज्ञान असताना मन काम करत राहतं संज्ञी पंचेंद्रिय जीवांमध्ये. म्हणून अबुद्धिपूर्वक मनाचं कार्य 12व्या गुणस्थानापर्यंत चालू राहतं. नाहीतर क्षयक्षम म्हणता येणार नाही त्याला. क्षयक्षम नाव मनाच्या सद्भावामुळेच आहे. म्हणजे काम करत राहतं म्हणून अबुद्धिपूर्वक उपयोग आहे. आणि अबुद्धिपूर्वक तो उपयोग पराशीत जोडलेला असं न्यायदीपिकेमध्ये दिलेला आहे. 4 ते 12 गुणस्थानाची चर्चा घेतली ना जेव्हा, अबुद्धिपूर्वक कषाय है अशुद्ध उपयोग है. गुणस्थान 11-12 में कषाय का उदय नहीं. उपशान कषाय है और गुणस्थान 12 में कषाय का सद्भाव भी नहीं और उदय भी नहीं. गुणस्थान 4 में और गुणस्थान 4 से 10वें तक यथायोग्य संजलनादि कषाय का उदय है. तर ज्ञान हे चारित्रामध्ये सांगितलं. मला काय सांगायचं तुम्हाला? अबुद्धिपूर्वक क्षयक्षम ज्ञानाचा सद्भाव आहे. म्हणजेच अबुद्धिपूर्वक ज्ञान पराशी जोडलेलं असतं. कारण इथं जेव्हा छद्मस्ताचा शुद्ध उपयोग घेतलेला आहे त्यावेळेस तिथं ज्ञानाच्या मध्ये बुद्धिपूर्वक ज्ञान निजध्रुव आत्म्याला जाणतं, परंतु त्याच काळात अबुद्धिपूर्वक ज्ञान पराशी जोडलेलं आहे. ते सविकल्प आहे असं सांगितलं. अबुद्धिपूर्वक ज्ञान पराशी जोडलेलं आहे ते सविकल्प आहे. छद्मस्ताच्या शुद्धोपयोगाच्या काळामध्ये देखील असं. कारण ते काय आहे? मनाचं काम आहे ना ते. आणि मनाचा विषय आत्मा नसतो म्हणून पराशी जोडलेला असल्यामुळं ते सविकल्प पण आहे असा त्याचा अर्थ. म्हणून सांगायचं काय होतं की क्षयक्षम असताना मन हे काम कार्यरत असतं. जरी आपण म्हटलं अतींद्रिय ज्ञान आहे, मग ते अवधी असो मनपर्य असो नाहीतर आपातचं मतिश्रुत असो, ते एक देशच नाव दिलेलं आहे त्याला, अतींद्रिय प्रत्यक्ष. एक देश म्हणण्या पाठीमागचा अर्थ
आणि एक देश अतिंद्रिय नाही. एक देश अतिंद्रिय आहे त्याचा अर्थ एक देश अतिंद्रिय पण नाही. मग एक देश अतिंद्रिय नाही म्हणजे मन आहे. पण ते मन आत्म्याला जाणण्यासाठी काम करत नाही, तर त्यावेळेस ते मन परविषयाला जाणण्याचं काम करतं. आणि परविषयाला जाणण्याचं काम करतं कारण मन आत्म्याला जाणूच शकत नाही. मनाचा विषय आत्मा नसल्यामुळं असा आहे. ठीक आहे. म्हणून काय चौथ्या गुणस्थानापासून पुढे नियार्थ परिणमनाचा अभाव आहे. अध्यात्म भाषेमध्ये ही चर्चा आपली चालली होती. आणि विकल्प पारमार्थिक मध्येही घेतले ना, अवधी मन पर्यायन आपाचं मतिश्रुत ज्ञान. विकल्प पारमार्थिक. मग चौथ्या गुणस्थानापासून पुढं नियार्थ परिणमनाचा अभाव आहे. नियाला जाणत असताना सुद्धा है ना. आता एक देश वगैरे नाही, नियार्थ परिणमन नाहीच म्हणतो आपण. का? कारण श्रद्धेमध्ये हे पक्क झालंय की मी पर नाही, म्हणजे स्वचतुष्टय अपेक्षेने असती आहे, परचतुष्टय अपेक्षेने नास्ती, असं जे अनेकांत रूप आत्म्याचं आहे ते त्याच्या ज्ञानात, त्याच्या श्रद्धेत एक अपेक्षा. मुख्यतेने 1 ते 3 गुणस्थानातच नियार्थ परिणमन मांडलेलं आहे ना. आणि त्याचं कारण मग नियामध्ये एकत्व करतो म्हणून, पर नियामध्ये एकत्व करतो म्हणून. कारण पर आणि स्वच त्याला भेद ज्ञानच नाही आहे ना. भेद ज्ञान नाही, त्या काळात तो ज्ञानाचं अस्तित्व संपवतो. ही चर्चा आता तुम्हाला ह्या 14 भंगातून सांगायची होती. आणि 14 भंग म्हणण्यापेक्षा 14 कलश असू दे ना, तर भंग कलशामध्ये त्यांनी स्पष्ट आहे ना, अज्ञानीला पशु म्हटलेला आहे. पशु, शीतल काका, पशु कोणाला म्हटलंय? अज्ञानीला पशु म्हणतात. पशु. मग पशु का म्हणलंय? कारण पशु का म्हणते तो? हत्ती समोर ज्याप्रमाणे तुम्ही चांगले गोड पदार्थ टाकले आणि चारा टाकला, तर तो काय करतो? हत्ती सगळं मिसळून खातो. त्याला हे वेगळं आहे आणि हे वेगळं आहे, हे गोड, ह्याची चव चांगली, ह्याची वेगळ्या पद्धतीने टेस्ट घ्यायची. जसं माणसं घेते तसे आहे ना. आपण ताटातल्या सगळ्या पदार्थाची वेगवेगळी टेस्ट घेतो का एकत्रच घेतो? काय सगळं एकसारखंच. आता करणारा तसा नसल्यावर काय करणार? करणारा जर सुगरण असेल तर मग माणूस टेस्ट न खाईल का नाही? आता काय, ही खाल्लं तरी तसंच लागतं आणि ती खाल्लं तरी तसंच लागतंय. गोडन काय, आंबट काय, तिखट काय, कायच कळाना. मग त्यावेळेस मग ते बरोबर आहे त्यांचं. असं होतं. अपेक्षेने सांगितलंय. मग काय, मी अपेक्षा सोडून सांगतोय, स्यात आमच्या मागं आहेच. मग काय झालं? पशूंप्रमाणे का म्हटलं तर ज्ञेय आणि ज्ञानाला मिसळूनच तो अनुभवतो अज्ञान. ही एक विवक्षा सांगायची आहे. किंवा ज्ञेयाला नष्ट करूनच, नाही, ज्ञेयाला नष्ट करून, ज्ञानाला नष्ट करूनच ज्ञेयाचा अनुभव करतो, किंवा ज्ञेयाला नष्ट करून ज्ञानाचा अनुभव करतो. हे तिन्ही आहेत संभावना. 3 संभावना कोणत्या? ज्ञेय आणि ज्ञानाला मिक्स करून जाणणं हे पशुचं लक्षण आहे. ज्ञेयालाच मात्र जाणणं हे पण पशुचं लक्षण आहे. ज्ञेयाचा अभाव करून ज्ञानाला जाणणं हा पण पशुपणाचा आहे. कळलं? तिसरं तुम्हाला नाही कळलं, मला माहिती आहे. 2च कळलं तुम्हाला. बरोबर.
कुठलं कुठलंही ठरगाव दुसरं झालं आणि तिसरं ज्ञानाला जाणतो. तर सारखं कसं झालं वेगळं झालं. एक ज्ञेयाचं अस्तित्व संपवतो, एका ज्ञानाचं अस्तित्व संपवतो. तिसऱ्या बोलामध्ये ज्ञेयाचं अस्तित्व संपवलंय, दुसऱ्या बोलामध्ये ज्ञानाचं अस्तित्व संपवलंय. पहिल्या याच्यामध्ये ज्ञेय आणि ज्ञान दोन्हीचा संकर केलेला, असं दोन्हीला एक करून अनुभवतो. ही आहे अज्ञानीची जाणण्याची सिस्टीम पद्धती. आणि त्यामुळं त्याच्या ठिकाणी राग द्वेष इष्ट अनिष्ट परिणाम दिसतात. कळलं? अज्ञानीच्या ठिकाणी असं का होतं? तर आता ती 14 बोलातून स्पष्ट करते. 14 भंग सांगितले, त्याच्यातनं हे स्पष्ट करतायत की अज्ञानी काम काय करतोय आणि ज्ञानीचं काम काय असतं. नाही ना, तर त्याच्यातला आता पहिला भंग आपण बघायचा. आता 14 भंग जे केले ते ज्ञानाचे आहे ना, ज्ञानाला अनेकांतात्मक मानून केलेले आहेत. म्हणजे 4 जोड्याचे 14 भंग झाले. बरोबर आहे का? 4 जोड्या आणि त्याचे 14 भंग होते. बरोबर आहे? 4 चे 14 कसे होते कोणास ठाऊक. तुम्ही म्हणता तर होते. तर सांगते. पहिली जोडी आहे सत असत. ज्ञान सत आहे, ज्ञान असत आहे. ज्ञान असत आहे, बरोबर आहे ना? ज्ञान सत आहे. नाही, पहिलं ती नाही, पहिले चुकलं, सॉरी. ज्ञान तत आहे आणि अतत आहे. सॉरी, पहिली जोडी ज्ञान तत आहे आणि ज्ञान अतत आहे. तत अतत पहिला भंग, पहिली जोडी. या अपेक्षेने 2 झाले. ज्ञानाला तत म्हटलं, ज्ञानाला अतत, 2 झाले आहे का? दुसरी जोडी घेतली, ज्ञान एक आहे आणि ज्ञान अनेक आहे. किती झाले? 4 झाले. बरोबर आहे का? हा. मग आता तिसरी जोडी आहे सत असत. आता मी सांगतो तेवढं तर लिख आहे. मग आता ज्ञान सत आहे आणि ज्ञान असत. मग सतपणा 4 प्रकारे आणि असतपणा 4 प्रकारचे. किती झाले मग? म्हणजे सतचे 4 भेद आणि असतचे 4 भेद. मग सतचे 4 भेद कोणते आहेत? द्रव्य, क्षेत्र, काल आणि भाव. ज्ञान स्वद्रव्यापेक्षेने सत, स्वक्षेत्रापेक्षेने सत, स्वकालापेक्षेने सत, स्वभावापेक्षेने सत. ज्ञान परद्रव्यापेक्षेने असत, परक्षेत्रापेक्षेने असत, परकालापेक्षेने असत, परभावापेक्षेने असत. किती झाले आपले भंग आता? किती झाले? भाभी लता भाभीला सांगू द्या. लता भाभी सांग किती झाले? 14 झाले का? माझा घे, मग माझा घे राव. हा बरोबर. 4. सत असतचे 2 काय? सतचेच ते द्रव्य क्षेत्र काल भावापेक्षेने 4 आणि परद्रव्य क्षेत्र काल भावापेक्षेने 4. म्हणून सत किती झाले? 8 झाले का नाही? आधी कसं त्याच्याला म्हटलं? म्हणजे सत असतची एक जोडी आणि त्याच्या सत असतचे असे 8 भंग करायचे. सत असतचेच करावं लागतील ना. सामान्य आधी सांगायचं आणि मग विशेष का? सामान्य न सांगता विशेष सांगता येतं का?
म्हणून बरोबर आहे तुमचे 14 झालेले. तुम्ही मेजबाकी तुम्ही मेजबाकीकडनं शिकाल. तुम्ही काय करताल ती बरोबर म्हणते ते, बाकी काय नाही. सामान्य सांगितल्याशिवाय कसं सांगणार त्याचे द्रव्य क्षेत्र काल भावभेद. सत असत ही जोडी आहे, त्याचे द्रव्य क्षेत्र काल भाव त्यांना काय माहित नाही. मग द्रव्य क्षेत्र काल भाव कोणाचे भेद आहेत तेवढं सांगा. जाऊ दे. हा, जसं सांगाल तसं लिहू दे. द्रव्य क्षेत्र काल भाव हे कोणाचे? सत आहेत, असत आहे, काही एक आहे का, नित्य आहे का, अनेक आहे, कशाच आहे ते? का द्रव्य क्षेत्र काल भाव वेगळंच आहे, वेगळेच भंग आहेत काय? मग सच्च द्रव्यम असं आहे. असंच. तर 8 आणि 4 आणि आता काय राहिले? 2 राहिले का ना अजून? कोणते राहिले? नित्य आणि अनित्य. ज्ञान नित्य आहे आणि ज्ञान अनित्य. असे काय झाले? 14 भंग झालेले आहेत. बरोबर आहे. ज्ञान तत आहे, ज्ञान अतत आहे. ज्ञान एक आहे, ज्ञान अनेक आहे. ज्ञान स्वद्रव्यापेक्षेने सत आहे, ज्ञान परद्रव्यापेक्षेने असत आहे. ज्ञान स्वक्षेत्रापेक्षेने सत आहे, ज्ञान परक्षेत्रापेक्षेने असत आहे. ज्ञान स्वकालापेक्षेने सत आहे, ज्ञान परकल अपेक्षेने असत आहे. ज्ञान स्वभावापेक्षेने सत आहे, ज्ञान परभावापेक्षेने असत आहे. ज्ञान नित्य आहे आणि ज्ञान अनित्य आहे. असे 14 भंग आहेत. बरोबर. आता हे सगळं समजून घ्यायला की स्वज्ञान तत् म्हणजे काय, अतत म्हणजे काय आहे ना, एक म्हणजे काय, अनेक म्हणजे काय, स्वक्षेत्र स्वद्रव्यापेक्षेने सत म्हणजे काय, परद्रव्यापेक्षेने असत म्हणजे काय आहे ना. ह्या सगळ्या गोष्टीचं या 14 भंग आणि 14 भंगाचे 14 कलश. तर आता 14 भंगातला पहिला भंग वाचू. कशासाठी वाचायला लागलो हे सांगा. नियार्थ परिणाम. नियार्थ परिणाम वेगवेगळ्या अपेक्षेने सांगितलेला आहे. 4थ्या गुणस्थानाचं म्हणजे एक सामान्य सांगितलं. नियार्थ परिणाम कसं कसं होऊ शकतं याची चर्चा आपली चालली होती. तर नियार्थ परिणामाचं मुख्य स्वरूप सांगताना मिथ्या दृष्टीमध्येच घटवलं की ज्ञानाला संपवून ज्ञानाला संपवतो, ज्ञानाचं अस्तित्व संपवणं आणि ज्ञायाला अनुभवणं, तर ते आहे नियार्थ परिणाम. ज्ञानाचं अस्तित्व संपवून आपली सत्ता संपवून आहे ना नियाला जाणणं, तर त्याचं नाव आहे नियार्थ. आणि अशा काळामध्ये काय होतात? राग द्वेष होतात. मी राहिलोच नाही, जाणणाराच राहिला नाही. राहिला नाहीचा अर्थ त्याने आपल्या ज्ञानात ज्ञानाचा नाश केला. म्हणजे जसं आपण शरीर मिथ्या दृष्टी, शरीर आणि आत्मा वेगळे असताना एक मानून शरीराचा नाश झाला तरी माझा नाश झाला असं मान. तन उपजत आपली उपज जान. अहोंचा वाढदिवस आहे आणि केवलचा वाढदिवस सांगतो. वाढदिवस आहे. तरण काल सांगितलं. तरण माहिती आहे तुम्हाला कोण आहे ते? तरण म्हणजे यांचा नातू, सुमितचा मुलगा. काल परवा सांगितलं होतं ना, काल सांगितलं ना, केक कापल्या तर कोंबडी कापल्याचा पाप लागतो म्हणून. तर त्यांनी नियम घेऊन टाकला की आजीवन केक कापणार नाही. माहिती आहे कसं का असं, पण त्याने आपलं त्याच्यातनं आपला विकल्प काढला. नाही आपल्याला केक कापायचा त्या दिवशी. कारण केक कापणं म्हणजे कोंबडी कापल्यासारखं जर असेल तर कशासाठी? केक कापला म्हणजे अंड कापल्यासारखं असेल कशासाठी? अशा अपेक्षा. तुम्ही केक करायची ही नाही आहे, पण वाढदिवसाला केक कापण्याची चर्चा.
आणि आहोंच्या समोर केक मांडून फोटो काढून स्टेटसवर अपलोड करून आहोंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार, असलं प्रकार चाललेला असतो. योग्य आहे का ते? एक तर आधीच मरकट, त्यात दारू पाजायची. म्हणजे हॅपी बर्थडे म्हणणं म्हणजे दारू पाजल्यासारखं आहे. कोणाला? मरकट आलं, माकडाला दारू पाजल्यासारखे माहिती आहे का नाही? आधीच त्याला माहित नसतं मीन शरीर वेगळं आहे. कुठंतरी आम्ही त्याला मारून मुटकून नीट कुठंतरी त्याला करायला बघत असतो वेगळं वेगळं आहे म्हणून. आणि वाढदिवस आला ह्यांनी सगळं त्याच्यावर आहे ना वर्षभर घेतलेली मेहनतीचं एका मिनिटात ते सगळं संपवून टाकलं. हॅपी बर्थडे टू यू लगेच झालं. ते पण खुश, माझा वाढदिवस, मला वाढदिवसाला हे खाऊ घातलं, ते काय म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने त्याला नटवून सजवून लगेच ह्यांनी बॉसने पण आहे ना ह्यांचा सकाळी फोटो तर त्यांचा संध्याकाळी फोटो स्टेटसवर अपलोड करायचाच. एकाच दिवशी दोन्ही ह्यांचा राहुलचा आणि ह्यांच्या ऋषभचा दोघांचा एकाच दिवशी वाढदिवस आहे बहुधा आहे ना. म्हणजे आम्ही बघितलं उगाच सकाळी ह्यांचा बघितला होता आम्ही आहोंच्या वाढदिवसांच्या, आणि दुपारी बघतोय तर ह्यांचा आला आहे ना. आता हे आहो म्हणत नाहीत कारण हेच बॉस आहेत तर ते कसे आहो म्हणतील. आहोच टाकलं होतं का तुम्ही पण? म्हणलं त्याच्यात लिहिलं नव्हतं आहो म्हणून, बाकी काय सांगायचं काय नाही. उभा करतेत बायका नवऱ्यांना, गपचूप उभं राहायचं, फोटो काढायचा केक समोर आणि कॅन्डल फुंकायची. कॅन्डल फुंकलं म्हणजे मृत्यू, कॅन्डल लावणं म्हणजे जीवन. मग ही इंग्रजांची उलटी बुद्धी. आपण ज्योत म्हणजे प्रकाश करतो आपण, आणि ते हॅपी बर्थडेला कॅन्डल आहे, अरे मी आला तू म्हणजे आता ते फुंकलं म्हणजे काय झालं? मरण का नाही? मरणाचं चिन्ह आहे का नाही? दिवा विजलेला आपल्या सिनेमात वगैरे दाखवतात का नाही? म्हणजे कोणतरी मी ऑपरेशन चाललेलं असतं किंवा काहीतरी झालेलं असतं किंवा कुठेतरी लढाईत असतो आणि इकडे तिने दिवा हातात घेतलेला असतो त्याच्या बायकोने, आणि इकडे दिवा विजला तानाची आहे ना, म्हणजे दाखवलं ना. म्हणजे इकडे ती दिवा विजला, तिकडे ती मी आलाय नवरा असं समजायचं. आणि इथं बायकोच सांगते फुका कॅन्डल म्हणजे मरा, आणि परत म्हणत हॅपी बर्थडे. काय म्हणजे कसा वेळ आहे का तुला असं मला सांगायचं, बाकी काय नाही. म्हणून अशा रूढी पाळू नये. जसं अज्ञानीच्या रूढी, जसं काल सांगितलं विजय काकांनी 80,000 घुबड मारते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घुबड मारण्याची पद्धत आहे, कारण घुबड हे लक्ष्मीचं वाहन आहे आणि लक्ष्मी घरात आल्यानंतर माघारी जाऊ नये म्हणून घुबड मारलं की लक्ष्मी घरात राहणार. काय किती तेच आम्ही म्हणतोय की ते चित्रच आहे. असं सांगितलं. अशी इतकी अज्ञानता, तेच वाढदिवसामधली अज्ञानता दाखवायची मला, बाकी काय नाही. कळलं बॉस? बघा तुम्ही बघा अहो काय नाही आहे ना. तुम्ही बघा कोणाचा वाढदिवस नाही त्यांचा मेसेज गेला हॅपी बर्थडे आहे ना, नाही टाकला तर बोला, तुम्हाला दाखवून देतो ह्यांनी टाकला हॅपी बर्थडे. टाकावं लागतो आता, त्यांनी टाकल्यावर आपण नाही टाकायचं असं कसं म्हणून. असं आता तुम्हाला नाही कळत यातलं, तुम्ही टाकतच नाही कोणाला तर काय, तुम्ही वैरागला जाऊन आलाय ना, यामुळे तसं झालं. तर चर्चा ह्याच्यासाठी चालली ती. कशासाठी चालली ती? नियार्थ परिणाम, म्हणजे शरीराबरोबर एकत्व कसं केलं आपण हे सांगायचं. म्हणजे माकडाला दारू कशी पाजली हे सांगायचं होतं. बरोबर आहे. इंद्रिय विषयाचे भोग देऊन आधीच त्याला अज्ञान आहे, आनंद आत्म्यात आहे परात नाही याचा, आणि पुन्हा आपण इंद्रिय भोगांच्या माध्यमातून आनंदाला दाखवून देणं, तर त्याला अजून वेड केल्यासारखं आहे. म्हणजे सिनेमात ती सिरियल मध्ये दाखवतात का नाही, घरात एखादा वेडा असतो,
दीर वगैरे जरा किंवा वेडा केलेला असतो, पैसे पाहिजे असतात म्हणून, आहे का नाही? आणि मग ती वेडा करण्यासाठी रोज एक गोळी द्यायची त्याला, की त्याच्यामुळे ती वेडा राहा. कोणती का सिरियल ती, कोणती सिरियल का कालच बघितली ना, कालच होती ना. असं आता सिरियल एक चालू आहे तशी, आहे ना. गोळी देऊन वेड करायची पैशासाठी. तसं आपण विषय भोगाची गोळी देऊन वेड करण्याचं काम चालू असतं, माहिती आहे. आणि तुम्हाला वाटतं आम्ही चांगलं करतो, तुम्ही वेड करता, वेड. ही लक्षात घेतल्या पाहिजे गोष्टी. तर याच्यासाठी चर्चा होती की अज्ञानीचं ज्ञेयार्थ परिणमन ह्या पद्धतीने नियालाच सगळं काही मानतो, म्हणून तिथं चांगले वाईट भाव दिसते. त्याला समता भाव राहू शकत नाही, येऊ शकत नाही. कारण त्याला ज्या परिणामाने समता भाव होतो ते परिणमनच नाही ना. कोणता परिणाम? जाणणे. जाणणे हा परिणामच माहिती नाही. आणि जाणणं जाणणं आहे आणि जाणलं जाणारं वेगळं आहे, हेच माहिती नाही. जाणलं आणि जाणलं जाणार या दोन गोष्टीमध्ये अंतरच नाही. अंतर राहणार काय? जाणणाऱ्याला नष्ट केल्यावर जाणलं जाणारच राहते आणि तेच त्याला त्याची सत्ता भासित होते. त्याच्यामध्ये त्याचा अहम येतो. कारण ज्ञानाचा अहम त्याच्यात ठेवला जातो, जसं राक्षसाने आपला जीव पोपटात ठेवला. आता हे जुनं झालं, जसं बायकांनी आपला जीव मोबाईल मध्ये ठेवला. हे नवीन आता काळानुसार बदलायला लागेल ना. म्हणजे जुनं आता ते राक्षस आणि पोपटात जीव ठेवलेला कोणाला गोष्ट माहिती तर आहे का, मान्य तर होईल का कोणाला? असं असतं. पण आता आजकालचं नवीन फ्रेश रिफ्रेश करावं लागतं मधनं. तर बायकांचा जीव कुठं असतो? मोबाईल मध्ये. असं हा 24 तास मोबाईल. त्याला म्हणायचं नियार्थ परिणामन. असं बघतो एखादी अशी मिळते का झाशीची राणी, त्याला म्हणायचं आहे ना. बॉस तर होतं इकडं, पण झाशीची राणी की जी मोबाईल सोडून दाखवेल सगळ्याला की बघ मी आहे एक आदर्श, मोबाईल शिवाय सुद्धा मी राहू शकते. असं दुर्लभ आहे. माझी स्वप्न आहेत ती फक्त मणिरत्न मणिकर्णिका म्हणून काहीतरी आहे. झाशीची राणी गावाच्या अवघड वर काय त्यामुळे मग ते पोर शिकते. हा आता तुम्ही हा मग ते व्यसन आहे ना. व्यसन असतं ते सुटत नाही, त्याच्यामुळं तरी सुटत नाही ना. व्यसन लागलंय असं म्हणतो. कोण आहे असं? झाशीची राणी कोणच नाही तर सांगतो नाही, त्याच्याशिवाय कसं चालणार? असू दे आता. किती वाजले बघा, नाहीतर घोटाळा व्हायचा. झाले का? तर पहिला बोल नुसता आज वाच. नियार्थ परिणमन जर करायचं नसेल तर आपल्याला वस्तूची व्यवस्था म्हणजे अनेकांत प्राण आहे त्याचा, तो प्राण जर आपल्या व्यवस्थित श्रद्धेत बसला तर आपल्याकडनं हे सगळे चुकीचे कार्य होणार नाही. म्हणजे ज्ञप्ती परिवर्तन जे बंधाचं कारण तसं ज्ञप्ती परिवर्तन होणार नाही. अनेकांताला जीवित केल्यानंतर आपल्या विचारामध्ये. म्हणून पहिला बोल असा आहे बघा, काय दिलंय? हा पहिला बोल कुठे आहे? कलश ना, आधी भंग पहिले मग कलश आहे. आधी भंग तुम्हाला सांगतो. तर भंगामध्ये पहिला भंग काय आहे? आधी मी संस्कृत वाचू का नको? तत्र यदा अयं ज्ञान मात्र भाव शेष भावैहि सह स्वरस भर प्रवृत्त ज्ञातृज्ञेय संबंध तया अनादिज्ञेय परिणमनात ज्ञानतत्वं पररूपेण प्रतिपद्य अज्ञानी भूत्वा
अज्ञाने भूत्वा अंतम उपैति तदा स्वरूपेण तत्वं द्योतयित्वा ज्ञातृत्वेन परिणमनात् ज्ञानी कुर्वन् अनेकांत एव तम उद्गमयति. फार सुंदर लिहिलं असं त्यांनी, म्हणून मी मुद्दाम संस्कृत वाचलं आहे ना. आता त्यातलं मला थोडं थोडं कळलं आहे ना, पण त्यातला भाव मात्र चांगला असतो. त्याच्यात आता हिंदी वाचतो, त्याचा अर्थ आहे ना. आधी हिंदी वाचतो बघा. यहां जब यह ज्ञान मात्र भाव अर्थात आत्मा शेष भावों के साथ निज रस के भार से प्रवर्तित ज्ञाता ज्ञेय के संबंध के कारण और अनादि काल से ज्ञेयों के परिणमन के कारण ज्ञान तत्व को पररूप मानकर अर्थात ज्ञेय रूप से अंगीकार करके ज्ञान तत्वाला ज्ञेय रूपाने स्वीकारून अज्ञानी होता हुआ नाश को प्राप्त होता है ना. अज्ञानी कसा नष्ट होतो, पशु नश्यती है ना, त्याला म्हणून पशु म्हटलं. त्या ज्ञेय रूपाने स्वतःला पाहून त्याने आपली सत्ताच संपवून टाकतो. असं तेव्हा आहे ना, असं संपवलं असताना तिथे काय करते, तब तब आता ही महत्वाचं आहे. तब उस ज्ञान मात्र भाव का स्वरूप से अर्थात ज्ञान रूप से तत्पना प्रकाशित करके अर्थात ज्ञान रूप से ही है, ज्ञान रूप से ही है ऐसा प्रकट करके ज्ञाता रूप से परिणमन के कारण ज्ञानी करता हुआ अनेकांत ही उसका उद्धार करता है अर्थात नाश नहीं होने देता. म्हणजे अनेकांत त्याला नष्ट का होऊ देत नाही. हा झाला पहिला भंग. कोणता? याच्यावर आता अभ्यास करून उद्या या. काय सांगितलं कळलं नाही तुम्हाला, मला माहिती आहे का नाही, पण आता वेळ झालाय म्हणून थांबतो आहे ना. ओम नमः. हे तद्भंगाचं झालेलं आहे पहिला भंग. तद्भंग त्याला, हे सगळे भंग आत्म्याला जिवंत करणाऱ्याची संजीवनी आहेत का नाही? खरंच असं आहे ते. ओम नमः.